सध्या उष्णता खूप वाढली आहे, त्यामुळे उष्णलहरीचे प्रमाण असल्यामुळे जनावरांची व्यवस्थित काळजी घ्यावी असे आवाहन करते। प्रामुख्याने जनावरांना शेतकऱ्यांनी काळजी घेताना सकाळी शक्यतो लवकर चरण्यासाठी सोडावे, संध्याकाळी दुपारी 12 वाजताच घरी आणावे आणि घरी आणल्यानंतरही त्यांना टिनाखाली वगैरे बांधू नये। शक्यतो झाडाखाली सावलीत बांधावे किंवा आपल्या पक्क्या गोठा असेल तर त्यात व्यवस्थित बांधावे आणि जनावराला जेव्हा चरून दुपारी येतात तेव्हा लगेच पाणी देऊ नये, थोडा वेळ त्यांना स्थिर होऊ द्यावं टेम्परेचर त्यांचं आणि मग पाणी द्यावं। असं केल्याने त्यांचं म्हणजे टेम्परेचर रेग्युलेशन व्यवस्थित होईल आणि त्यानंतर त्यांना शक्यतो आता कुरणांमध्ये किंवा गायरानांवर शक्यतो चारा थोडा कमी प्रमाणात आहे, त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी स्वतः घरच्या घरी मुरघास किंवा हायड्रोपोनिक चारा एक घरच्या घरी सुद्धा शेतकरी तयार करू शकतात। तर अशा पद्धतीने पर्यायी आपल्या गुरांना पर्यायी चारा घरच्या घरी उपलब्ध करून त्यांची भूक आपण चांगल्या पद्धतीने शमवण्याकरता थोडंसं आपणही कष्ट घेण्याची आवश्यकता आहे। तसेच जेव्हा उष्माघात होतो तेव्हा जनावरांमध्ये काय लक्षणं दिसतात तर तुम्ही जनावरांना सुरुवातीला थोडा सुस्तावल्यासारखे असतात, त्यानंतर त्यांची भूक मंदावते, त्यानंतर त्यांना थरथर कापल्यासारखे कंप येतो शरीराला आणि नंतरच्या स्टेजला खूप टेम्परेचर हाय होऊन मग ते शॉकमध्ये हीट स्ट्रेस शॉकमध्ये जाऊन डेथ होते। तर हे सगळे लक्षणं जेव्हा सुरुवातीला जेव्हा तुम्हाला जनावरांमध्ये सुस्तावल्यासारखे भूक मंदावल्यासारखे अशी लक्षणं दिसली उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही ते हीट स्ट्रेस असं समजून लगेच नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला संपर्क साधावा। हां सांगा। आणि शक्यतो जनावरांना आपल्या गोठ्यात बांधताना आपल्या गोठ्याच्या ज्या अशा खिडक्यां वगैरे आहेत, दारं वगैरे त्यांना गोणपाट असे ओले करून बांधावेत किंवा ओले सुती कापडाचे असे फडके बांधावेत, जेणेकरून त्यातून हवा जी येईल ती थोडी थंड प्रमाणात येईल आणि जनावरांना थंडावा वाटेल। हीट स्ट्रेसमध्ये सर आतापर्यंत आता सध्या तरी बकऱ्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळत आहे आणि बकऱ्या अशा रोज 4-5 बकऱ्या हीट स्ट्रेसच्याच येत आहेत। मग त्यांना तशा पद्धतीने आम्ही उपचार करतो आहेत। 2-3 दिवस वेळ लागतो जाग्यावर त्यांना स्थिर येण्यासाठी, टेम्परेचर त्यांचं व्यवस्थित होण्यासाठी आणि मग ते व्यवस्थित होतात। दुधावर शक्यतो तेवढा होत नाही सर, पण जास्त म्हणजे त्याचं भूक खूप मंदावली आहे, स्टेजेस जशा पाहिल्या आपण ह्याच्या हीट स्ट्रेसच्या, तर जास्त स्टेजला गेल्यानंतर मग ते स्वतःचं त्याचं बॉडीचं रेग्युलेशन थर्मोरेग्युलेशन हा अफेक्ट झालं तर मग थोडा परिणाम होतो। परंतु जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण जेव्हा जरा सुस्त झाले, थोडीशी भूक मंदावली आहे, अर्ली स्टेजेसला जर आपण दवाखान्याशी संपर्क साधला तर बऱ्यापैकी उपचार करून आपण जनावरांची भूक वगैरे पूर्ववत आणून आपलं होणारं जे प्रोडक्शन लॉस आहे तो आपण हे करू शकतो।